कौशल्य विकासपेक्षा नानांचं कौशल्य बघा तुम्ही. कंपनी कुठून शोधू काय ते तुम्ही म्हणजे सांगायला आनंद वाटतो की तुम्ही ही कंपनी शोधून काढली. या गोष्टीची गरज सातत्याने सुजादारांच्या भाषणात बोलत असतात, नामदार साहेब सातत्याने त्यांच्या भाषणात बोलत असतात की तरुणांच्या रोजगाराच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे. मी खूप आभार मानतो आपले सुद्धा, मंगेश नानाचे सुद्धा आणि नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी चांगली गिफ्ट मंगेश नानाने दिली म्हणजे मी तुमचं खरंच कौतुक करतो. आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांनी सुरू केला, ज्या कारखान्याची जगभर चर्चा होते. सहकारी तत्वावर सुरू झालेला आशिया खंडातला पहिला कारखाना. मग मित्रांनो, एक अशिक्षित माणूस एवढा मोठा विचार कसा करू शकतो, कोण माझा कारखाना सुरू करून देऊ शकतो. तेव्हा नाव आला समोर, म्हणजे मुंबईत एक माणूस आहे धनंजयराव वाडगे नावाचा, जो तुमचा कारखाना सुरू करून देईल. म्हटले मला साखर कारखाना सुरू करायचा आहे. मग ते गाडगीळ आपलं काम करत होते, त्यांनी असं वरती बघितलं, चष्मा घालायचे ते, आणि पायापासून तर डोक्यापर्यंत एकदा विठ्ठलराव विखेंना बघितलं. म्हणजे साहेब असं गोणीत पैसे होते, गोणी काढली, टेबलवर ठेवली, सांगितलं हे 2 लाख रुपये आणि हे 2000 माणसं. सांगा साहेब आता कारखाना कसा सुरू करायचा. पुन्हा गाडगिळांनी पायापासून डोक्यापर्यंत बघितलं. साहेब त्या दिवशी त्यांनी तो वेडेपणा केला नसता तर आज आशिया खंडातला पहिला साखर कारखाना उभा राहिला नसता. हा वेडेपणा मला राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रम साजरे होत असताना शिर्डी शहरात प्रभाग क्रमांक 1 मधील लक्ष्मीनगर येथे नगरसेविका सौ सुनीताताई मंगेश त्रिभुवन यांच्या माध्यमातून नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील युवक युवतींसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षण, मार्गदर्शन व भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विविध कौशल्य या माध्यमातून तरुणाईला आत्मसात करत शिर्डी MIDC तसेच इतर नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन यांनी सांगितले. अहिल्यानगर येथील प्रथम नामक संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात येत असून यावेळी नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात, उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांसह मान्यवर नगरसेवकांची उपस्थिती होती. नगराध्यक्षा सौ जयश्रीताई थोरात व उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके यांनी सौ सुनीताताई त्रिभुवन व मंगेश त्रिभुवन यांच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करत नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रत्येक भाषणात जी बेरोजगारीबाबत खंत व्यक्त करतात त्यासाठी एक नवा आशेचा किरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जाईल असे म्हणत यापुढील काळात मोठ्या प्रमाणात असे उपक्रम राबवत तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. प्राध्यापक विशाल तिडके सर यांनी या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देताना आशिया खंडातील पहिला साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी कसा सुरू केला याचा रंजक किस्सा उपस्थितांना सांगितला व आलेल्या मान्यवरांचा शाल देत सत्कार करण्यात आला. आज वार्ड क्रमांक 1 चे नगरसेवक त्रिभुवनताई आणि त्यांचे सुविद्य पती श्री मंगेश नाना त्रिभुवन म्हणजे कायमच नवनवीन कल्पना साकारण्यावर आणि फक्त इव्हेंट करण्यापेक्षा त्यातून काहीतरी चांगलं आउटकम आलं पाहिजे, त्यातून काहीतरी सकारात्मक बदल झाले पाहिजे असा ध्यास घेऊन जे गेल्या कित्येक वर्षांपासून नगर परिषदेमध्ये कार्यरत आहे, उपनगराध्यक्ष म्हणून असतील, सभापती म्हणून असतील किंवा नगरसेवक म्हणून असतील, ते त्यांच्या मातोश्री किंवा त्यांच्या धर्मपत्नी. तर सर्वप्रथम मी कौतुक करेल की एवढा सुंदर कार्यक्रम आपण आज नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेत आहोत. मी तुमच्याशी मोजून 10 मिनिटं बोलेन, पण त्या 10 मिनिटांमध्ये मी तुम्हाला 3 वेगळे छोटेसे विषय सांगेन ज्याचा तुमच्या आयुष्यावर जर तुम्ही विचार केला तर खूप चांगला परिणाम होऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण आता ज्यांच्या वाढदिवसानिमित्त हे घडतंय त्यांच्याबद्दल एक छोटीशी स्टोरी मला माहिती मी तुम्हाला सांगतो आणि मला खात्री आहे इथे कोणत्याच माणसाला ही माहिती असू शकत नाही. का तर ती स्टोरी त्यांच्या आत्मचरित्रात आहे आणि आत्मचरित्र किती लोक वाचतात मला माहित नाही, पण काही आदर्शवत व्यक्तिमत्व या जिल्ह्यानं किंवा या राज्यानं बघितले त्यापैकीच एक बाळासाहेबजी विखे पाटील होते आणि म्हणून त्यांचं आत्मचरित्र मी वाचलं होतं. आणि तुम्हालाही सल्ला देत मोठं व्हायचं असेल तर पुस्तकं वाचा, आत्मचरित्र वाचा. नाना आपण
आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांनी सुरू केला. ज्या कारखान्याची जगभर चर्चा होते, सहकारी तत्वावर सुरू झालेला आशिया खंडातला पहिला कारखाना. म्हणजे लोणी म्हटलं काय, शिर्डी म्हटलं काय, की पहिली ओळख जी आहे ती येते. मग मित्रांनो, एक अशिक्षित माणूस एवढा मोठा विचार कसा करू शकतो? तर त्यासाठी लागतो प्रचंड प्रचंड आत्मविश्वास आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रचंड बेधडकपणा. यशस्वी व्हायचं असेल तर हे 100% जसं आता प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने जर मुंबई अहिल्यानगर सारख्या भागात 10 कोटी रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी ज्या मोदी सरांचं नाव सांगितलं, बेधडकपणा आहे. मला फायदा किती होईल, हे सेंटर चालेल का, यासाठी लागणारे पैसे कुठून येतील, ते फेडले जातील का, एवढ्या प्रश्नांचा विचार केला असता तर हे सेंटर कधीच उभं राहिलं नसतं आणि 2012 पासून आतापर्यंत हजारो लोकांच्या रोजगाराची संधी प्राप्त करून देऊ शकलं नसतं. त्यामुळे त्याग करावा लागतो आणि हिंमत दाखवावी लागते. अशी एक हिंमत जेव्हा सर्वप्रथम विठ्ठलराव विखे पाटलांनी कारखाना सुरू करण्याचा विचार केला तेव्हा दाखवली. कशी ती सांगतो. तुमच्याकडे किती लोकांनी विठ्ठलरावांचा फोटो बघितलाय माहिती नाही, पण मी बघितला, जवळून बघितलाय, कारण की काही चांगल्या माणसांपैकी मी त्यांना समजतो. तर विठ्ठलराव म्हणजे एकदम असं पोट सुटलेला एक माणूस. अपरा त्यांची ती कोपरी असायची, कमी उंचीची, त्यामुळे आपसुकच ते की ढेरी असायची ती खालून दिसायची, म्हणजे शर्ट असा पुढे करायचा. एकदम धिप्पाड माणूस, 6 फुटाचा, तब्येत खूप जाड, त्यामुळं आणि पुढे त्यांना मिशा होता आणि त्यांच्या डोक्यावरचं ते जे फेटा होता तो खूप मोठा होता. त्यामुळे थोडक्यात सांगायचं म्हणजे 11-11 माणूस, ज्याला बघितल्यावर लहान मुलगा घाबरून जाईल असं हे व्यक्तिमत्व होतं. अशिक्षितच होतं. मग कोल्हार आणि महाबळेश्वर हा जो पट्टा आहे आपल्या भागामध्ये, हा शेतीसाठी थोडा सदन संबंध आहे. त्यात कोल्हार, आपल्या भागातले अतिश्रीमंत माणसं ही कोल्हारची होती, लोणीची नाही. मग कोल्हारचे खर्डे परिवार वगैरे हा जो होता, हा टोमॅटोचं उत्पादन करायचा. आपला भाग पूर्वी टोमॅटोसाठी प्रसिद्ध होता. पण आपल्या जिल्ह्यामध्ये ऊसाचं पण खूप छान उत्पादन होतं. दुर्दैवाने या भागामध्ये कुठेही ऊसाची प्रोसेसिंग करणारं कुठलं युनिट नव्हतं. म्हणून आणि दुसरं म्हणजे काहीतरी वेगळं करायचंय, मला कोल्हारला काहीतरी पर्याय उभा करायचा आहे, मला टोमॅटोला काहीतरी पर्याय उभा करायचा आहे. म्हणून कुठल्याही प्रकारची राजकीय पार्श्वभूमी नसताना विठ्ठलरावांना स्वप्न पडलं की कारखाना सुरू करायचं. शिक्षण नाही, सगळ्यात नाही, दुकान सुरू करायचं तर आपण म्हणतो शिकलेला पाहिजे माणूस. असं अशिक्षित माणसाने स्वप्न बघितलं आणि मग शोध लावायला सुरुवात केली की कोण माझा कारखाना सुरू करून देऊ शकतो. तेव्हा नाव आलं समोर, म्हणजे मुंबईत एक माणूस आहे धनंजयराव गाडगे नावाचा, जो तुमचा कारखाना सुरू करून देईल. म्हणे पण मग हे मुंबईला भेटायला गेले. त्याला आता मुंबईला सेक्रेटरिएट मध्ये जेव्हा गाडगेंना भेटायला गेले तर गाडगेंनी यांनी विचारलं काय, तर ते म्हटले मला साखर कारखाना सुरू करायचा आहे. मग ते गाडगेड आपलं काम करत होते, त्यांनी असं वरती बघितलं, चष्मा घालायचे ते, आणि पायापासून तर डोक्यापर्यंत एकदा विठ्ठलराव विखेंना बघितलं. म्हणजे शिक्षण न झालेला, धोतर घातलेला, एक पगडी कशी असावी याचं सुद्धा भान नसलेला, अतिशय 11-12 अशिक्षित माणूस आपल्या पुढे येतोय. काय म्हणतोय? कारखाना सुरू करायचा. मग जसं एखादा अतिशय गरीब माणूस जर 5 स्टार हॉटेलमध्ये गेला रूम बुकिंग करायची म्हटलं की जसा तो मॅनेजर म्हणतो आजच्या रूम शिल्लक नाही, कारण त्याला माहिती आहे हा रूम घेऊ शकत नाही. तसं गाडगेंना वाटलं की हा कोणीतरी विचित्रच माणूस दिसतोय, ह्याच्यासाठी काही कारखाना होणं शक्य नाही, पण आपल्यापर्यंत आलाच कसा. आता हरकत नाही, आलाच तर त्याला टाळायला पाहिजे. मग साहेबांनी सांगितलं, म्हणे तुम्ही एक काम करा, म्हणे ज्या दिवशी 2000 रुपये, सॉरी 2000 माणसं आणि 2 लाख रुपये तुमच्याकडे असतील त्या दिवशी कारखाना सुरू होईल. आहेत का म्हणजे आता? तर ते नाहीये. म्हणजे होतं ना सुरू, हो 2000 लोक आणि 2 लाख रुपये. मग गाडगे साहेबांच्या केबिन मधून सर बाहेर आले, म्हणजे थोडक्यात टाळलं गाडगे यांना की या माणसाला काय कारखाना सुरू करते. पुढे मग विठ्ठलरावांनी काही योजना आखल्या. मग योजना काय होत्या? घरातलं सगळं सोनं मोडून टाकलं, कोल्हार भागातून खर्डे परिवारांकडून उधारीनं जे काही सावकारी करत असतील त्यांच्याकडून पैसे घेतले, मित्र परिवार असेल, नातलग असेल त्यांच्याकडून पैसे गोळा केले, कर्ज वगैरे करून 2 लाख गोळा केले. 2 लाख झाले, आता माणसं पाहिजे. माणसं कशी आणायची?
मग त्यांनी लगेच डिक्लेअर केलं, पत्र पाठवलं मुंबईला, गाडगिळ्यांना सांगितलं सर 17 तारखेला तुम्ही या, तारीख वेगळी आहे, 17 तारखेला तुम्ही या, आमची 2000 माणसं आणि 2 लाख रुपये तयार आहे. मग त्या मित्रांनी त्यांना विचारलं की साहेब 2 लाख रुपये झाले गोळा आहे, 2000 माणसं यायची कुठून? ते म्हणे येतील म्हणे, काळजी नका करू. मग गाडगिळ्यांना जेव्हा ते पत्र पोहोचलं, गाडगिळ्यांनी त्यांना थोडं चक्र आल्यासारखं झालं की असं कसं काय होऊ शकतं. मग कौतुक म्हणून गाडगीळ आले. आता कौतुक म्हणून जेव्हा गाडगीळ आले तेव्हा खरंच 2000 माणसं होती. आणि मग असंच मंच असेल किंवा जे काही बैठक बसली तर त्यांनी लगेच सांगितलं, म्हणे साहेब असं गोणीत पैसे होते, गोणी काढली, टेबलवर ठेवली, सांगितलं हे 2 लाख रुपये आणि हे 2000 माणसं, सांगा साहेब आता कारखाना कसा सुरू करायचा. पुन्हा गाडगिळ्यांनी पायापासून डोक्यापर्यंत बघितलं, कोण आहे हा माणूस, आणि मग म्हटले ठीक आहे कारखाना सुरू करूयात आपण. त्यानंतर निर्मिती झाली कारखान्याची. पण गंमत सांगतो ती 2000 माणसं कशी आली. त्या 2000 माणसांना एक कंदुरीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. आता एवढ्या लोकांना समजून तर सांगू शकत नाही. मग ह्या लोकांना सांगितलं जेवणाचा कार्यक्रम आहे. आणि तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळी गोड आणि तिखट जेवायला फक्त लग्न कार्यातच भेटायचं, आत्तासारखं हॉटेलही नव्हतं. त्यामुळे लोकांना आमंत्रण देण्यात आलं की कंदुरीचा कार्यक्रम आहे, तुम्ही सगळे या. अशी 2000 माणसं गोळा झाली. साहेब त्या दिवशी त्यांनी तो वेडेपणा केला नसता तर आज अशा खंडातला पहिला साखर कारखाना उभा राहिला नसता. हा वेडेपणा मला वाटतं प्रथम एज्युकेशन फाउंडेशनने अहिल्यानगरमध्ये केलाय. आणि असाच वेडेपणा नामदार राधाकृष्ण विखेंच्या वाढदिवशी मंगेश नाना करतायत. मला वाटतं याचा इतिहास करायचा की याला एक इव्हेंट म्हणून बघायचं, हे तुम्हाला तरुणांना ठरवावं लागेल. आणि तुम्हाला कौतुक वाटत असेल या भागामध्ये मागच्या महिन्यामध्ये जेव्हा राजनाथ सिंगांच्या हस्ते या निबेनच्या ज्या डिफेन्स कंपनीचं उद्घाटन झालं, सगळ्यांना फार कौतुक वाटलं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, या निबेनचे वडील कोल्हारच्या बस स्टँडवर पानटपरी चालवायचे. एका पानटपरी चालकाचा पोरगा एवढा मोठा का होऊ शकतो तर त्याला कारण आहे या मातीमध्ये ती ताकद आहे, या शिर्डीमध्ये बाबांचे आशीर्वाद आहेत, अशी माणसं आहेत आणि असा विचार करणारी लोक आहेत. फक्त तुम्हाला ठरवावं लागेल की फक्त कोणीतरी बोलवलंय, 10वी झालोय मी आणि काहीतरी रोजगाराचं मिळणार आहे म्हणून यायचं, महिन्याला 15-20 हजार रुपये आम्ही देऊ असं सांगितलंय म्हणून यायचं, की उद्याचं असं काहीतरी बनायचंय म्हणून यायचं, हे तुम्हाला ठरवावं लागेल. पण निश्चितपणे ही संधी तुम्हाला इथे आहे. आता हे का होतं त्याचं प्रॅक्टिकल रियालिटी सांगतो, म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की का करणं गरजेचं. नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे जेव्हा मोदी 1.0 म्हणजे जेव्हा भाजपचं सरकार पहिल्यांदा आलं तेव्हा त्याच्याही पहिले याची पायाभरणी झाली होती, पण खऱ्या अर्थानं त्याचं मूर्त स्वरूप सुरू झालं जेव्हा मोदी 1.0 सुरू झालं. तेव्हा NSTC नावाची शासनाची एक 56 आर्टिकलच्या अंतर्गत एक सेपरेट एंटिटी सुरू झाली की जी एंटिटी देशामध्ये सुशिक्षित पोरांना नोकऱ्या लागतील, पण अशिक्षितांचं काय, कमी शिकलेल्यांचं काय, किंवा ट्रेडिशनल BA-BCom सारख्या कोर्सेस केलेल्या मुलांचं काय, तर यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण देऊ आणि त्या कौशल्यांच्या आधारे उद्योजकतेला कमी असणाऱ्या लोकांची आपण गरज भागवू म्हणून हा विचार सुरू झाला. मग मित्रांनो, या NSTCच्या अंतर्गत यांना NPCI म्हणजे सगळ्या भारतामध्ये जेवढे ऑनलाईन पेमेंट्स वगैरे तुम्ही करता ना, तर त्याची सगळी प्रोसेस राबवणारी ही गव्हर्नमेंटची शासनाची RBIच्या अंतर्गत चालणारी संस्था आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. त्याच्या अंतर्गत प्लस मी तर वाचत होतो की माझ्यामध्ये कुठल्या तरी बँकेचं पण त्यांना CSRच्या अंतर्गत फंडिंग आहे. त्यामुळे तुमची राहण्याची खाण्याची जी सोय आहे ती 100% फुकट होते, ती कंडिशनच आहे NSTC. त्यामुळे हे जे शब्द आहेत ते 100% तंतोतंत असेच आहे. दुसरं, याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे कोर्सेस तुम्हाला दिले जातात. मग इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबर असेल किंवा फिटर असेल किंवा IT टेक्निशियन असेल किंवा घरामध्ये CNC ऑपरेटर असेल, ही जी कामं आहेत ही टेक्निकल कामं आहेत ज्याच्या आधारावर तुम्हाला MIDC म्हणा किंवा शिर्डीमध्ये सुद्धा चांगली कामं लागू शकतात, किंवा तुम्ही शिर्डी जर सोडली तर अतिशय चांगली कामं लागू शकतात. मी तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. आपल्या गावामध्ये 2 कोटी आणि त्यापेक्षा जास्त महागाची किती बंगले कोणालाच माहिती, किमान 20 असतील असं समजा आहेत. आता या बंगल्याची जी माणसं आहेत
ती बायको काय करते, सकाळी सकाळी जर एसी खराब झाला तर ती आपल्या नवऱ्याला चहा पिता डोकं खाते, काय आपला एसी खराब झाला. आता तो माणूस एवढा बिझी असतो, एवढा प्रतिष्ठित असतो की 2 कोटीच्या बंगल्यात राहतो, त्याच्याकडे वेळ आहे काही सगळं बघायला. आणि तो इलेक्ट्रिकल किंवा प्लंबर झालेला जो माणूस आहे ना, तो धावपळ करत असतो, मला धंदा कोण देईल, मला बिझनेस कोण देईल, मला बिझनेस कोण देईल. मग असा प्रयत्न तुमच्यासारखे युवक जर चांगलं शिक्षण घेतलं, तुमच्यातला एखादा पोरगा प्लंबर झाला आणि त्या प्लंबरचं शिक्षण 45 दिवसात त्यांच्याकडून घेतल्यानंतर त्याने त्याचं छोटंसं एक शॉप टाकलं. आजकाल फ्रीमध्ये, तुम्हाला माहिती आहे इंस्टाग्रामची पॉवर काय, फ्रीमध्ये जर त्याने स्वतःचे काही पोस्टर्स बनवले आणि ते पोस्टर त्याने ग्रुपवर टाकले की आम्ही वार्षिक मेंटेनन्सचा कॉन्ट्रॅक्ट घ्यायला तयार आहोत. वार्षिक सरासरी साधारणपणे 20,000 रुपये तुम्ही आम्हाला द्यायचे, त्या बदल्यात वर्षभरामध्ये प्लंबिंगचं कुठलंही काम, काही अडचण आली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करायचा. फोन केल्यानंतर त्या दिवशी आमचा माणूस तुमच्याकडे येईल, तुम्हाला तत्परतेने सेवा देईल. आता तुम्हाला वाटत नाही का, ज्या माणसानं 2 कोटी रुपयाचा बंगला बांधला तो तुम्हाला असा 20,000 रुपयाचा वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट देईल का नाही देणार? आणि असे जर 20 बंगले तुम्हाला भेटले तर 20 गुणिले 20,000 होतात 4 लाख रुपये. शिवाय वर्षभरामध्ये तो कधीही दुसऱ्याकडे जाणार नाही, कारण की तुमचा त्याच्याशी कॉन्ट्रॅक्ट झाला. हे झालं फक्त 20 चांगल्या बंगल्यांना शोधून. प्लस या गावामध्ये 20 चांगल्या हाऊसिंग सोसायटी नाही आहेत का? त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये 15-20 लोक राहतात, प्रतिष्ठित असतात, पैसेवाले असतात, चांगले पैसे कमवतात. पण पायरीवर जाणारा लाईट खराब झाला, आमचा नळच खराब झाला, आमचा एसीच खराब झाला आणि रिपेअरला त्या हाऊसिंग सोसायटीमध्ये काही व्यवस्था नाही. तुम्ही अशा 10-12 हाऊसिंग सोसायटीची टायअप केलं, हे 20 आणि ते 20, 40 गुणिले 20, 8 लाख रुपये पहिल्या दिवशी तुमच्याकडे असतील. वर्षभर फक्त तुम्हाला गॅरंटेड सर्व्हिस द्यायची. आता जर वन टाइम तुझ्याकडे 8 लाख रुपये आले तर त्या 8 लाखाच्या व्यवहार तू व्यावहारिक भाषेत सांगतो 80 लाखाचा व्यवहार करू शकतो. 10 टाइम व्यवहार करते. माझ्या खिशात 10 लाख येते, मी 1 कोटीचा व्यापार करू शकतो. पण दुर्दैवानं आपण असा विचार करत नाही. मग हा विचार करण्यासाठी तुम्हाला लागेल कौशल्य जे सर देतात, आणि माझं प्रशिक्षण तुम्हाला विचार देते की कशा पद्धतीने याला ऑर्गनाइज पद्धतीने करतात. तर हा पहिला विचार. आता हे नुसतं प्लंबर इलेक्ट्रिशियन साठी मर्यादित नाहीये, याला थोडं पुढे घेऊन जातो. मी परवा दिवशी महाबळेश्वरला गेलो आणि महाबळेश्वरला त्या पठारी भागावर मी फिरण्यासाठी गेलो. तर तुम्ही पण फिरायला जात असाल तर मी तिथे ना एक गाईड घेतला, ज्याने माझ्याकडून 1,000 रुपये घेतले. 1,000 रुपयामध्ये त्याने मला मस्तपैकी 2 तासच फिरवलं. त्या 2 तासामध्ये त्याने मला प्रत्येक पॉईंट व्यवस्थित दाखवला, त्या पॉईंटचं काय महत्व आहे ते सांगितलं, इथेच काय येतात, त्याने माझा व्यवस्थित फोटो काढला. आता मी माझ्या फॅमिली बरोबर गेलोय, एवढं लांब गेलोय, मला काहीतरी एन्जॉय करायचंय, तर मी 1,000 रुपये द्यायला सहज आहे. मित्र, जर महाबळेश्वरला कोणीतरी गाईड 1,000 रुपये कमवतोय तर तुमच्यातला एखादा पोरगा इथून यांच्याकडून संभाषण कौशल्य जर घेऊन गेला किंवा मी जे शिकवतोय त्या पद्धतीने तुम्ही जर विचार केला तर शिर्डीमध्ये किती मंदिर आहे? शिर्डीच्या प्रत्येक मंदिराचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. त्या लेंडी बागेखाली काय महत्व आहे, गुरुस्थानचं काय महत्व आहे, समाधी मंदिराचं काय महत्व आहे, द्वारकामाईचं काय महत्व आहे, पण येणाऱ्या साई भक्तांना सांगणारा कोणीच नाही. मग अशा प्रकारे जर तुम्ही गाईडचं काम केलं, जर महाबळेश्वरला काही नसताना 1,000 रुपयाचे लोक पैसे द्यायला तयार आहेत, तो काही सांगत नाही. तो म्हणतो इतर लग्नांची शूटिंग झाली, इतर राजा हिंदुस्थानीची शूटिंग झाली, इतर तारे जमीनची झाली आणि इतर हे झालं. मित्र, त्यालाही 1,000 रुपये मिळतात. तू गोड बोलतोच आहे. शिर्डीची मुलं अगदी कपाळावर टिळा लावल्याशिवाय घरातून बाहेर पडत नाही. ओम साईराम शिवाय तोंडातून पोरांचे शब्द निघत नाही. फक्त तुम्हाला चांगल्या पद्धतीनं गाईड करता येऊ शकतं. अशी एक उद्योजकता जोडली जाऊ शकते जर तुम्ही थोडासा वेगळा विचार केला. कारण माझी विनंती तुम्हाला तसल्या प्रकारचा काही कोर्स इन्क्लूड करता आला तर हा शिर्डीसाठी. आणि मग काय होईल, अधिकृतरित्या नगरपालिकेच्या माध्यमातून किंवा नामदार साहेबांच्या माध्यमातून तुम्ही अधिकृतरित्या हे लायसन्सिंग करू शकता. जसं रिक्षा स्टँडला नंबर वाईज रिक्षा चालतात, तसं मंदिराच्या गेटला अधिकृत ही पोरं 5-50 पोरं की ज्यांनी प्रशिक्षण घेतलेले, ज्यांना बाबांचा इतिहास शिकवला आहे,
बाबा काय होते, कधी जन्म झाला, कधी आले, कुठे राहत होते, कुठलं मंदिर आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे, कुठलं मंदिर आहे त्याचं काय वैशिष्ट्य आहे, हे जर तुम्ही भक्तांना सांगितलं आणि तो गाईड अधिकृतरित्या नगरपालिकेने ऑफिशियल केलेला, संस्थांनी ऑफिशियल केलेला जर मंदिरात आला तर त्याला निश्चितपणे 5 स्टार हॉटेल आहेत आपल्या शिर्डीमध्ये, 3 स्टार 4 स्टार हॉटेल आहेत आपल्या शिर्डीमध्ये, अशा 5-10 हॉटेल्सची जरी टाईप झाला अधिकृतरित्या तर किमान 1000 रुपये मिळतील या पोरांना 1-1.5 तासामध्ये फक्त गाईडिंग करायचं यांना शिर्डी आणि परिसर. दुर्दैवाने काय होतं, आपण वेगळा विचार करत नाही ना आणि मग नाही त्या गोष्टींवरच त्रास देत बसतो. तर मित्रांनो, हा दुसरा विचार. आणि तिसरा विचार, आपल्या बाजूला MIDC झाली आहे. MIDC मध्ये तुम्हाला पण माहिती आहे खूप सगळ्या कंपन्या येणार आहेत. काही पहिलीच कंपनी नाही येते, नंतरही खूप कंपन्या होती. तेव्हा तिथे स्किल्ड लोक लागतील. आपल्या एअरपोर्टला पण हेच झालं. एअरपोर्ट जेव्हा सुरू झालं तेव्हा स्थानिकांना रोजगार मिळेल, हो, पण स्थानिकांना रोजगार कधी मिळेल आणि कुठला मिळेल, त्यांना जे येतं तो मिळेल ना. तो जर प्रशिक्षित असेल तर त्याला स्किल्ड काम मिळेल आणि जर तो अप्रशिक्षित असेल, अनस्किल्ड असेल तर त्याला मग छोटी मोठी कामं मिळेल. छोटी मोठी काम तर छोटा मोठा पगार आणि स्किल्ड काम तर चांगला पगार. म्हणून मला वाटतं की MIDC जे काही होणार आहे किंवा होते आणि आपल्याकडे ऑलरेडी असे काही एंटिटीज आहेत, तर इथे अतिशय प्रशिक्षित लोकांची काळाच्या ओघात गरज पडणारच आहे. तर तुम्ही याचं प्रशिक्षण घ्या जे आता सर तुम्हाला देत आहे आणि थोडं मोठं विचार. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आता ही कौशल्य फक्त शिर्डीपुरती मर्यादित आहेत का? म्हणजे समजा मी जर तुम्हाला हे म्हटलो की साधारणपणे 20 मोठे बंगले आणि 20 टाउनशिप या दोघांशी टायअप केलं तर वर्षाला कमीत कमी 8 लाखाचा तुझं घर बसल्या वन टाइम बिझनेस निघतो. हे फक्त शिर्डीत आहे. मग शिर्डीच्या बाजूला कोपरगाव असेल, बाजूला श्रीरामपूर असेल, राहता असेल, मोठी मोठी गावं आजूबाजूला पण आहेत, खेड्यापाड्यात पण मोठी मोठी बंगले झाले. ही लोकही तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतात. स्काय इज द लिमिट. तुम्ही त्याला किती ऑर्गनाइज पद्धतीने कराल त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे. आणि मी त्याच्याही पुढे जाऊन म्हणेन, जो माझा शेवटचा डायलॉग असेल, की तुम्ही हे सगळं मोठ्या लेवलला पण करू शकता. म्हणजे तू मागे पण एकदा बोललो होता विषय की जर तुला प्लंबरच व्हायचंय तर मग शाहरुखच्या मन्नत बंगल्यात हो की, कारण की त्याच्या प्लंबरला ना, तुम्ही बघा काल इंस्टाग्रामला एक व्हिडिओ पडलेला आहे. तो रामचरण नावाचा साऊथ इंडियन ऍक्टर आहे आणि एक प्रेक्षक त्याच्यावर धावून गेला होता. तर एक बॉडीगार्ड होता, त्याने त्याला इतका मस्त पकडला आणि बाजूला काढला. त्याला 4 लाख रुपये रोज आहे. आणि तेव्हा जी बातमी पसरली ती होती की सलमान खान त्याच्या शेअराला 50-60 हजार देतो. त्याच्याही पेक्षा ऍक्युरेट असणारा हा यंग पोरगा, काहीतरी साऊथ इंडियन लॅक्कीजच माणूस आहे, तो निग्रो माणूस आहे, त्याला 4 लाख रुपये रोजचे भेटतात साहेब, फक्त रामचरणच्या बॉडीचं प्रोटेक्शन करायला, आजूबाजूला फिरायला. मग मित्रा, जर तू प्लंबिंगचं काम केलं तर उद्या शिर्डीच्या या बाबांच्या नगरीमध्ये नीता अंबानी दरवेळेस IPL बघायला येतात. मग जा की नीता अंबानीच्या गाडीच्या पाठीमागे टायरला बसून आणि नीता अंबानीच्या बंगल्याचं मेंटेनन्सचं काम होतं. ड्रायव्हरच होतोय तर त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर होण्याचा प्रयत्न करा. जर तुला प्लंबरच व्हायचंय तर त्यांच्या बंगल्याचं प्लंबिंगचं मेंटेनन्सचं काम करण्याचं स्वप्न कर. काय होईल, तुला शिर्डी सोडावी लागेल, पण तू शिर्डीचा अँबॅसिडर म्हणून जगात जाशील आणि जगाला पण कळेल की तू काय करू शकतो. कारण की अंबानीच्या बंगल्यातला ड्रायव्हर हा 1 लाखापेक्षा कमी पगार घेत नसतो साहेब, आणि राहिलाय बंगल्यातच राहतो. हे समजून घ्या. आपण दुर्दैवाने असा विचार करत नाही, आपण छोटा विचार करतो. आपल्याला वाटतं सगळी स्वप्न इथंच पूर्ण होतील. आपल्या वडिलांनी जो व्यवसाय केला तोच आपण करण्याचा विचार करतोय, आपल्या पंजोबांनी जो व्यवसाय केला तोच आपण करण्याचा विचार करतोय. त्यामुळे आपली प्रगती होत नाही आणि त्या प्रगतीला आपण अननेसेसरी बाकीच्या व्यवस्थांना जबाबदार करतो. मित्र, जर तंत्रज्ञान बदलत चाललंय, जर जग बदलत चाललंय, जगाची विचार करण्याची पद्धत बदलत चालली आहे, तर तुम्हालाही बदलावं लागेल. काल परवा वाढदिवसाचे सत्कार स्वीकारणारे नामदार साहेब काय म्हणताय, तुम्ही समाजसेवा करा, मला नका देऊ तुम्ही फुल हार. मग जर ते बदलत आहे, जर त्यांची विचार करण्याची क्षमता बदलते, जर त्यांचं कार्य करण्याची क्षमता बदलत आहे, एक नगरसेवकाने प्रशिक्षण ठेवावं, वेगळीच गोष्ट आहे की. मग जर हे लोक आधुनिक विचार करताय तर तुम्ही ज्यांचं आयुष्य घडणार आहे आणि त्याचे सगळे फायदे तुम्हाला मिळणार आहे, सरांना काय फक्त समाधान मिळेल,
उद्या तुमच्यातल्या 10 पोरांना जॉब लागला तर तुम्ही म्हणाल की बाबा नानांनी एक पर्याय दिला होता तर फायदा झाला. उद्या यांना काय आहे हे प्रशिक्षण देणारे हजारो विद्यार्थी शोधतायत, त्यांना 10 पोरं भेटतील तर त्यांचा तेवढा मोठा फायदा नाही, लक्षात घ्या. पण तुमचा वैयक्तिक आयुष्यामध्ये काय फायदा होऊ शकतो हे डिपेंड करतं तुम्ही किती मोठा आणि किती ऑर्गनाइज विचार करता. तर माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की हे कौशल्य घ्या, या कौशल्याचा जिथे सर्वोच्च फायदा होईल अशा मंचावर त्या कौशल्याचं प्रदर्शन करा, तर तुम्हाला पाहिजे त्या दर्जाचे फायदे होतील. याचं मोठं उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपल्या संस्थांमध्ये भोजनगृहामध्ये तुम्हालाही माहिती आहे, आपल्या ज्या द्रौपदी मुर्मू ज्या प्रेसिडेंट होत्या त्या एकदा शिर्डीला जेव्हा आल्या तेव्हा त्यांची जेवणाची व्यवस्था संस्थांकडे होती आणि त्या जेवणामध्ये त्यांना महाराष्ट्रीयन चटणी खायला मिळाली. ती चटणी त्यांना एवढी आवडली. त्या नॉर्थ ईस्ट एरियामधल्या आहेत, अतिशय गरीब कुटुंबातली स्त्री देशाची प्रेसिडेंट म्हणून काम करते. तर द्रौपदी मुर्मूंनी नंतर विनंती केली की आपल्या शिर्डीमधला हा जो कुक आहे याला तुम्हाला दिल्लीला पाठवता येईल का? माझ्या कुकला महाराष्ट्रीयन जेवण कसं बनवतात किंवा चटणी कशी बनवतात हे शिकवायचं आहे. आणि मग तोच संस्थांचा कॉन्ट्रॅक्टवर काम करणारा जो आचार्य होता तो 4 महिने PMO प्रेसिडेंट ऑफिसला संसदेमध्ये राहिला होता. साहेब, ज्या संसदेमध्ये तुम्ही गेले तर आमदार खासदार सुद्धा फोटो क्लिक करून सांगतात आज इथे आलो तिथे आलो. म्हणजे तिथं जाण्याचं आकर्षण मंत्र्यांना सुद्धा आहे, तिथं जाण्याचं आकर्षण तुम्हाला लोकांना पण आहे. पण तिथे कधी एखाद्या कुकला संधी मिळाली असते का? मिळाली तर कौशल्य होतं आणि कौशल्य सर्वोच्च मंचावर प्रदर्शित झालं. म्हणून 2 गोष्टी करा. सरांनी सांगितलेल्या कोर्सेस करून स्किल मिळवा, कौशल्य मिळवा आणि माझ्या सल्ल्याने त्याचं तुम्ही सर्वोच्च मंचावर प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ड्रायव्हरही व्हायचं तर अंबानीचा होण्याचा प्रयत्न, तुमचा जो फेवरेट माणूस आहे त्याचा होण्याचा प्रयत्न करा. त्याच्यातून तुमच्या आयुष्याला निश्चितपणे दिशा मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे सगळं शक्य आहे का? तर मी तुम्हाला सुरुवातच सांगितली, यांचे वडील अशिक्षित होते तेव्हा त्यांनी एवढ्या निर्मिती करून ठेवल्या. तर तुम्हाला सांगणार तरी कोणतरी भेटलंय. असा कार्यक्रम नानांच्या माध्यमातून होतोय तर तुम्ही निश्चितपणे हा विचार करायला काही हरकत नाहीये आणि तुम्ही तो कराल अशी मला खात्री वाटते. बाबांच्या साईनगरीमध्ये तुम्ही हे करून खऱ्या अर्थानं नामदार साहेबांचा वाढदिवस यशस्वी कराल असं मला वाटतं. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा मंगेश नाना असतील किंवा ताई असतील किंवा सर्व आयोजक असतील त्यांचा परिवार इथे मी बघतोय, त्याचप्रमाणे या सर्व गोष्टींचं वार्तांकन करून सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणं पण महत्त्वाचं आहे. खूप चांगलं शेअरिंग या बंदखोलीमध्ये झालंय. गावामध्ये 30,000 लोक आहेत, तर किमान 10,000 पोरं आहेत की जे युवक रोजगाराचा वाट करतायत, विचार करतायत. त्यांच्यापर्यंत असले शब्द जर पोहोचले तर मला वाटतं त्यांचा सुद्धा या माध्यमातून फायदा होऊ शकतो आणि तो फायदा तुम्ही करावा असं तुम्हाला विनंती असेल. पुनश्च एकदा धन्यवाद देईल तुमच्या या स्किल डेव्हलपमेंट सेंटरचं जे इंदिरानगरमध्ये एवढं चांगलं काम करतंय. आणि माझी तुम्हाला विनंती आहे नानांच्या माध्यमातून, नाना खूप इनोव्हेटिव्ह आणि इच्छा पुरवणारे आहेत, तुम्हाला माहिती आहे नानांचा स्वभाव. तर तुम्ही त्यांच्या माध्यमातून खरंच ऑर्गनाइज पद्धतीने नगरपालिकेच्या माध्यमातून असेल, लोकप्रतिनिधी आमचे जे नामदार साहेब असेल त्यांच्या माध्यमातून असेल किंवा साहेबांना संस्थांना कोलॅबोरेट करून जर तुम्ही असं काही करू शकला तर तुमच्याही प्रशिक्षण केंद्राला खूप चांगली संधी असेल आणि आमच्या तरुणांना एक वेगळी दिशा मिळेल की ज्यातून त्यांचं उद्याचं भविष्य घडू शकतं. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद. थांबतो. ओम साईराम. थँक्यू. माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज वार्ड क्रमांक 1-4 स्मिताताई त्रिभुवन यांनी आज प्रशिक्षण शिबिर आयोजित केले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये सर्वसामान्यांना कसं रोजगार प्राप्त होईल यासाठी नानांनी एक छोटंसं आयोजन केले. या नानांनी इतका छान उपक्रम करून आता शिर्डीतल्या रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे. आपण प्रत्येकाला सगळ्यांना काही शिर्डीत नोकरी भेटत नाही. आज कोण म्हणते साहेब बाबा संस्थांमध्ये लावा, कोण MIDC लावा, कोण नगरपालिकेत आपल्याकडं एवढा रोजगार नाही. तर या माध्यमातून नानांनी हे प्रशिक्षण केले तर त्यात खूप नानांचं खूप
खूप अभिनंदन. आणि असं नानांनी सतत प्रयत्न करावे. आणि या निमित्ताने साहेबांना वाढदिवसाच्या पुन्हा शुभेच्छा देते. कालच मंगेश नाना बोलले की एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे साहेबांच्या वाढदिवसासाठी. मी ऐकलं, म्हणलं ठीक आहे येतो. वाटलं की कार्यक्रम जो रुटीन मध्ये आहे, समजा इतर सगळ्या नगरसेवकांनी घेतला, आमच्यासारख्या लोकांनी घेतला, तसाच काहीतरी कार्यक्रम नानांनी घेतला असेल. पण नानांचं म्हणजे कौशल्य विकासपेक्षा नानांचं कौशल्य बघा तुम्ही. कंपनी कुठून शोधू काय ते तुम्ही, म्हणजे सांगायला आनंद वाटतो की तुम्ही ही कंपनी शोधून काढली. ज्या गोष्टीची गरज सातत्याने सुजाताच्या भाषणात बोलत असतात, नामदार साहेब सातत्याने त्यांच्या भाषणात बोलत असतात, अनेक नेते, राज्याचे नेते सगळे त्या भाषणात बोलत असतात की तरुणांच्या रोजगाराच्या बाबतीत आपण काय केलं पाहिजे. मग ती नोकरी असेल किंवा स्वतः उभं केलेलं एक व्यवसाय असेल किंवा स्वतः काहीतरी ट्रेनिंग घेऊन काहीतरी आपण टेक्निकली आपण कसं त्याच्यात माहीर असू, असं काहीतरी केलं पाहिजे. तर मी नानांचं प्रास्ताविक बघत होतो, ऐकत होतो. आता आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी आहेत, सन्मान्य सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत, आपण सर्व या ठिकाणी आहात. तर जे काय नाना बोलत होते की 10वी पासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत आपण ह्या सर्व लोकांना त्या ठिकाणी जरी शिक्षण झालं असेल पण नोकरी मिळणं फार अवघड झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात काय झालं माहितीये का, यांनी रेस्टॉरंट ढाबा उघडला, मी पण ढाबा उघडतो. यांनी हे केलं म्हणून मी हे करतो, याच्यातच आपले दिवस झाले. हे वेगवेगळे जे कोर्स आहेत, इलेक्ट्रिशियन असिस्टंट, वेल्डिंग असिस्टंट, 4 व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन, CNC मशीन ऑपरेटर, प्लंबिंग मल्टी स्किल, जनरल ड्युटी असिस्टंट, स्मार्ट 2 व्हीलर टेक्निशियन, फूड अँड बेवरेज, असे वेगवेगळे विषय आहेत त्याचे. आता खरंच आता ते काय नाव साहेब आपलं, प्रदीप भाऊनी जे काय आता मार्गदर्शन केलं ते खरंच म्हणजे त्या मी जर म्हणजे आपण सगळ्यांनी जर विचार केला तर खरंच घेण्यासारखं आहे की शिर्डी शहरामध्ये ज्यावेळेस ह्या राज्यात असो देशात असो, म्हणजे एखादी गोष्ट आपण उभी केली, गाडी घेतली, फर्निचर केलं, हॉटेल उभं केलं, घरातलं आपण सगळं बाथरूम केल्या, सगळं केलं, पण सगळ्यात मोठी अडचण जी होत असती ती म्हणजे मेंटेनन्स. म्हणजे नवीन काम करायला माणूस भेटतो तुम्हाला, पण रिपेअरला माणूस भेटत नाही. आणि जेवढे पैसे नवीन कामात जातात रिपेअरला त्याच्यापैकी जास्त पैसे लागतात. म्हणजे ही पण गोष्ट खरी आहे की मोह मागे दाम सुद्धा त्या ठिकाणी द्यावं लागतात वेळाला. आणि सगळ्यात महत्वाचं की नोकरीच्या शोधात माझं मत आहे, कोणी लागू नये, कोणी मागे पडू नये. आपण जर नोकरी मिळवून दिली तर आपले धन्यवाद, पण तसं नाही झालं तर आपण आपली स्वतःची ओळख ज्या शहरात आपण असू, ज्या गावात असू ती करून घेतली पाहिजे. काय होतं की माझ्याकडे एखादा टेक्निशियन आला, प्लंबर आला, कार्पेंटर आला आणि त्यांनी चांगलं काम केलं तर मी पण दुसऱ्याला सजेस्ट करतो, यार बाबा तू चांगलं आहे बरं का, ते चांगलं काम केलं. माउथ टू माउथ ऍड सुद्धा फार महत्वाचे असते. आता मग आपण सांगितलं की लोखंड ते CNC मशीन त्याच्यात तुम्ही प्रोग्राम फीड केला तर चांगल्या पद्धतीचं त्याला त्यात कटिंग होते. नुसतं लोखंडाचं नाही तर लाकडी सुद्धा CNC कटिंग आहे. लाकडी आहे म्हणजे लाकडासाठी आहे, तुमच्या प्लायसाठी आहे, सगळ्यासाठी आहे. आणि मला म्हणजे माझ्या घराचं काम चालू होतं, मी तुम्हाला सांगतो. तर मी अहमदनगरचे लोक शोधले CNC कटिंगसाठी, त्यासाठी सागवानच्या लाकडासाठी. तर ते लोकांनी सांगितलं 3 महिने तर काय आम्हाला वेळ नाही.
ऐका बरं का, 3 महिने वेळ नाही. आणि काय सांगितलं, लाकडाचं आमच्याकडनंच घ्यावं लागतील. अरे म्हणलं आम्ही इतकं लांब लाकूड आणलं आणि तुमच्याकडे काय साठी लाकूड घ्यायचे? नाही आमच्याकडनंच घ्यावं लागतील. आणि रेट जर बघितले, अरे बाबा, ते लाकूड आपण जर 10,000 रुपये स्क्वेअर घनफुटाने आणलं असेल तर त्याच्याकडे 25,000 रुपये पडतं. ते इतकं कॉस्टली. परेशान झालो आम्ही, घराचं काम पुरं करायचं ना, आता कसं होईल? तर कुणीतरी मला सांगितलं की रुई गावात, आमच्या शेजारी एक 2-4 किलोमीटर अंतरावर आमच्या वस्तीपासून रुई गाव आहे. तर तिथं एक जाधव नावाचा मुलगा आहे, तो लाकडी सीएनसी कटिंग, त्याच्यावर मशीन आहे. क्षणभर मी विचार केला, अरे शेवटी स्किल्ड लोक कुठे सिटी मध्ये, हा ग्रामीण भागात हा मशीन घेऊन आला, याच्याकडे कसलं आलं स्किल? पण शेवटी काय होतं की कुठेही सोर्स नाही मिळाला तर माणूस मग या सोर्सकडे वळतो. मी आमचे इंजिनियर, माझा मुलगा, आम्ही रुईला गेलो. रुईला गेल्यानंतर बघितलं तर तो आमचे जुने ओळखीचे मिस्त्री होते, त्यांचा नातू होता आणि त्यांच्या आमचे चांगले संबंध होते. तर त्याला विचारलं, बाबा तू कधी चालू केलं काय वगैरे सगळी माहिती घेतली. आणि तो त्यावेळेस एक जॉब चालू होता त्याच्यावर, ती मला दाखवलं कशा बैलगाड्या तो बनवतो, काय बनवतो वगैरे सगळं. तर इतका मला आनंद झाला की चला ग्रामीण भागात सुद्धा या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. थोडस त्यासाठी टेक्निकली आपण साऊंड असणं आवश्यक आहे. आणि नाही सांगतो ना, तर टेक्निकली आपण साऊंड असणं आवश्यक आहे. आणि नाना म्हणतात तसं ही कंपनी 2 महिन्यात तुम्हाला जर टेक्निकली साऊंड करणार असेल तर याच्यापेक्षा वेगळं मला असं भविष्य काही वेगळं वाटत नाही. खूप चांगलं भविष्य आहे. आणि तुम्ही जरी ट्रेन केलं 2 महिने, पण त्याच्यानंतर त्याच्या कामाच्या माध्यमातून हळूहळू आणखी तो ट्रेन होत जातो. म्हणजे जिवंत उदाहरण माझ्या समोर आहे रुई गावात. तर माझी खरंच मी नाना तुमचे खूप आभार मानतो की जर शिर्डी शहरात आसपासच्या गावात ह्या कंपनीनं प्रथम नावाच्या कंपनीनं जर समजा असं केलं, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, अभिजित एकदा सुजयदादाची एकदा भेट करून गेली पाहिजे असं मला वाटतं. की आपल्या मतदारसंघात कुठं समजा प्रत्येक गावात त्यांनी जर समजा असे थोडस एक दिवसाचे समजा किंवा 5-7 तास जर त्यांना माहिती दिली तर कदाचित या शिर्डी मतदारसंघाचा बेरोजगार जो मुलगा आहे तो कुठंतरी वेगळ्या पद्धतीने कामाला लागेल. म्हणजे ही बिमारी काय फक्त शिर्डी शहरात नाही की तुम्हाला मेंटेनन्ससाठी माणूस भेटत नाही. मुंबईत आहे, पुण्यात आहे, सगळीकडेच मेंटेनन्सला चांगला माणूस भेटत नाही. आणि सगळ्यात जास्त पैसे मेंटेनन्स मध्ये मिळतात. म्हणजे एकदा तुम्ही मेंटेनन्स करून बघा, तुम्ही म्हणणार की अरे बाबा घे बाबा पैसे, पण तू करायचंच. तर परत एकदा मी खूप आभार मानतो आपले सुद्धा, मंगेश नानाचे सुद्धा, आणि नामदार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी चांगली गिफ्ट मंगेश नानाने दिली, म्हणजे मी तुमचं खरंच कौतुक करतो. या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषीमध्ये अनेक मोठमोठ्या कार्यक्रमांचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हारगुच्छ वगैरे न करता न देता तुम्ही सामाजिक काम, समाज उपयोगी कार्य केले तर साहेबांना जास्त आनंद होईल. साहेबांचा आदेश आमच्यासाठी सर्वस्व असतो आणि साहेबांच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी आज शिर्डीमध्ये साईबाबा संस्थान सोडलं आणि नगरपालिका सोडली तर दुसरं कामाचे या ठिकाणी कुठंच संधी नाही. आणि शिर्डीतील मुलांच्या डोक्यामध्ये दुसरी नोकरीचा विचारही येत नाही. परंतु अहिल्यानगर येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून एक संधी आपण या तरुणांना उपलब्ध करून देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. या अहिल्यानगर येथील हे जे एक प्रथम फाउंडेशन आहे, हे लोक मुलांचे 10वी पासून पदवीधरची मुलं आहेत, जे बेरोजगार मुलं ज्यांना कामाची गरज आहे, त्यांना या ठिकाणी रजिस्ट्रेशन 10वी ते पदवीधर एज्युकेशन ग्रॅज्युएशन झालेली तिथपर्यंतची मुलं, सर्व मुलांना ते या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतात आणि अहिल्यानगर या ठिकाणी सुसज्ज असं त्यांचं निवासी सेंटर आहे. त्या ठिकाणी 2 महिन्याची निवासी व्यवस्था, भोजनाची व्यवस्था
आणि त्यांना ट्रेन करण्याचं काम ते करतात आणि गव्हर्नमेंट सर्टिफाईड असलेले त्यांना सर्टिफिकेट्स देतात, ज्याच्या माध्यमातून त्यांना कोणत्याही ठिकाणी काम करताना प्लंबर, इलेक्ट्रिशियन, अजून वेल्डर असे वेगवेगळे जे फॅकल्टीज आहेत त्याच्यामध्ये फक्त 2 ते 3 महिन्याच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना काम मिळतं. आज तुम्ही जर 10वी 12वी शिकलेला मुलगा या ठिकाणी एखाद्या ठिकाणी ते देतात. त्यांचं MIDC संघ MIDC मध्ये त्यांचं टाइप आहे इतर ठिकाणी आणि आपल्या ठिकाणी आता MIDC चालू होईल. त्या ठिकाणी त्यांना चांगल्या स्किलचं चांगल्या पगाराची नोकरी मिळेल या हेतूने किंवा या उद्देशाने आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. खरं तर खूप साऱ्या मुलांना करण्याची त्याची माहिती नाहीये, त्याच्यामुळं आपण काय म्हणतो कमी वेळ मिळाल्यामुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. परंतु या ठिकाणी जो जाणारा माणूस आहे तो प्रत्येक माणूस त्या बाकीच्या लोकांना सांगून याच्यामध्ये सहभागी करण्याचा प्रयत्न करेल. आमचा उद्देश एवढाच आहे भैया की आमच्याकडे जो किंवा तुमच्याकडे किंवा आपल्याकडे सगळ्यांकडे जे लोक कामाला येतात ते म्हणतात नगरपालिकेने आम्हाला साफसफाईला लावा, संस्थांमध्ये आम्हाला वॉचमॅनला लावा किंवा साफसफाईचं काम करता. अगदी ग्रॅज्युएट झालेले मुलं ही कामं मागतात, परंतु या संस्थेमध्ये जाऊन 2 महिन्याचं ट्रेनिंग घेऊन जर मुलगा आला तर त्याला झाडू काढण्यामध्ये जर तुम्हाला 400 रुपये पेमेंट मिळत असेल तर या ठिकाणून तो ट्रेन होऊन आल्यानंतर त्याच व्यक्तीला तुम्हाला 700 ते 800 हजार रुपयापर्यंत पेमेंट मिळेल वैयक्तिक जॉब केला तर. आणि शिर्डी सारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी मेंटेनन्सचे काम असतात. तुमच्या हॉटेललाही तुम्हाला माणसांची गरज पडते किंवा अनेक हॉटेलला माणसांची गरज पडते आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता. ऑन कॉल तुम्ही जाऊन आणि इतर ठिकाणी सर्व्हिस देऊ शकता. पुन्हा मुंबई किंवा मेट्रो सिटी सारख्या शहरामध्ये ऍप निघालेले आहे, त्या ऍपवरती तुम्हाला ज्याची गरज असेल ते अप्लाय करायचं. जसं आपण टॅक्सी बुक करतो तसं आपण प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा काय म्हणतो कारपेंटर अशी जी लोक आहेत त्यांना आपण मागणी करतो आणि ती ऍप वरून ते लोक घरी येतात, त्यांचं काय असेल सर्व्हिस चार्ज देतात. ते ऍप आपल्या शिर्डीत चालू झालं तर हे घर बसल्या ऑन कॉल कामं करू शकतील. या माध्यमातून एक चांगली संधी आपल्या शिर्डीतल्या तरुणाला मिळेल या उद्देशाने आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर चांगल्या दिवशी आम्ही या कार्यक्रमाचं श्री साई प्रयाग प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रथम फाउंडेशनचे मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी येऊन सर्व्हिस दिली आणि या ठिकाणी आल्यानंतर आलेल्या मुलांचे ते फॉर्म भरून घेणारे तुम्ही व्हिडिओ ते दाखवतील. आता व्हिडिओ मध्ये बघाल तर एकदम प्रशस्त असं ट्रेनिंग सेंटर आहे आणि निवासी व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, एखाद्या मोठ्या प्रोफेशनल जे काय म्हणतात मोठं कॉलेज असेल ट्रेनिंग सेंटर त्याच्यापेक्षा चांगल्या प्रतीचं ते त्या ठिकाणी ट्रेनिंग देतात आणि अनेक ठिकाणची मुलं त्या ठिकाणी शिकून आणि चांगल्या हुद्द्यावरती कामाला आज लागले आहेत. तर उद्देश एवढाच आहे की आज नामदार साहेबांचा हा वाढदिवस अगदी गोड व्हावा आणि या माध्यमातून जे काही मुलं याचा लाभ घेतील त्यांच्या आयुष्य स्मरणात साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आम्ही छोटासा केलेला प्रयत्न यशस्वी झाला असं आम्हाला वाटतं आणि बाबांच्या कृपेने जास्तीत जास्त मुलांना याचा लाभ मिळेल. आणि ही ट्रेनिंग घेतल्यानंतर भैया आपल्या शिर्डीच्या MIDC मध्ये त्यांना चांगल्या ठिकाणी तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही तुमच्याकडे येतच असतो तर त्यांना चांगल्या उद्योग आपण काम मिळून द्यावा अशी मी विनंती करेन. आणि पुढच्या आपल्या आदरणीय नामदार साहेब यांना या वाढदिवसाच्या आमच्या प्रभाग क्रमांक 1च्या वतीने व सर्व शिर्डी शहराच्या वतीने व आमच्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेअंतर्गत आमच्या अहिल्यानगर या ठिकाणी 2012 पासून भव्य दिव्य असं ट्रेनिंग सेंटर उभा राहिलं. ते एका व्यक्तीच्या मार्फत प्रवीण मोदी म्हणून व्यक्ती होते, त्यांनी 10 कोटी रुपये या संस्थेसाठी दान दिले आणि त्यानंतर नगर पुणे हायवे स्माइल टाउन हॉटेलच्या एक्झॅक्ट समोर या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आमचं सुरू झालं. असं भारतामध्ये 130 ट्रेनिंग सेंटर आहे ज्यामध्ये 2च महिन्याचा कोर्स आहे. प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, वेल्डिंग, CNC, ऑटोमोटिव्ह 4 व्हीलर, हाऊसकीपिंग वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस या ठिकाणी मोफतमध्ये शिकवले जातात. राहणं, खाणं, शिक्षण सर्व मोफत आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना 100% प्लेसमेंट दिली जाते आणि प्लेसमेंट मध्ये कमीत कमी एक 16,000 ते 20,000 रुपयापर्यंत पहिल्या 6 महिन्यात पगार असतो. त्यानंतर कमीत कमी 24,000 25,000 त्याच्या पुढेच 6 महिन्याच्या नंतर पेमेंट असतं. आणि हा जो कोर्स आहे हा निशुल्क आहे. निशुल्क यामुळे आहे की कोटक बँक आणि NPCI हे आमचे डोनर आहे. एका विद्यार्थ्यासाठी 20 ते 25,000 रुपये खर्च येतो आणि तो खर्च ही बँक असेल, NPCI डोनर असेल यांच्या मार्फत दिला जातो. सांगायचं म्हटलं तर मी सरांना भेटलो होतो. सरांचे एक सहकारी
आमच्या इन्स्टिट्यूटला प्रशांत सोनवणे सर शिर्डीमध्येच आहे, तर त्यांच्या मार्फत आम्ही RPA च्या बॅच लावण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी लावल्याही 2 बॅच आणि त्या विद्यार्थ्यांना सर चांगल्या प्रकारे प्लेसमेंट दिलं. आणि प्रशांत सोनवणे सर हे शिर्डीमध्येच आहे, पण ते आता आमचे अकॅडमिक हाऊसकीपिंगचं काम बघतात, म्हणजेच पूर्ण अभ्यासक्रम ते तयार करतात. आणि शिर्डी भागातले भरपूर विद्यार्थी त्यांच्या मार्फत म्हणा किंवा इथं आमचा एक प्रतिनिधी असतो डांगे मॅडम म्हणून, त्यांच्या मार्फतही या ठिकाणावर भरपूर विद्यार्थी आले. जर तुम्ही ही माहिती सांगितली विद्यार्थ्यांना, 18 ते 30 वयोगटातील विद्यार्थी असतील, कोणतेही पैसे घेतले नाही जाणार आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही जॉबलाही 100% लावून देतो. आणि त्याला फक्त जॉबलाच लावून नाही देत, तर 3 वर्ष त्याचा ट्रॅक घेतला जातो. भैया तू काय करतो, तुला नसेल तो जॉब सोडला असेल तर परत ये, परत आम्ही तुला जॉबला लावून देऊ. त्यांचा कॉन्टॅक्ट आमच्या बरोबर कायम केला जातो. आम्ही असे जे आम्हाला डोनर आहेत, घटक असेल, NPCI असेल, हे सुद्धा त्यांच्या मार्फत फॉलोअप घेतला जातो. त्यामुळे जे गरीब विद्यार्थी असतील, ज्यांना शिकण्याची इच्छा असेल आणि या ठिकाणी खूप मोठी हॉटेल लाईन आहे, सरचंच हॉटेल असेल, या ठिकाणी प्लंबर माणसाला मिळत नाही. एक नळ फिट करायचा असेल, नळ 100 रुपयाचा असतो आणि फिट करायला 100 रुपये घेतले जातात. प्लंबरची कमतरता शिर्डीमध्ये खूप आहे, इलेक्ट्रिशियनची कमतरता आहे. CNC हा नवीन कोर्स आहे की जी मशीन असते 2-2, 2.5 कोटीची, त्यामध्ये एक जॉब टाकला जातो आणि लोखंडाला वेगळा आकार तयार केला जातो. आणि CNC ऑपरेटर ही काळाची गरज आहे. या ठिकाणी आता MIDC जर झाली, CNCच्या मोठ्या मशीन जर आल्या तर त्याला स्किल वर्कर पाहिजे, तर त्या स्किल वर्करची गरज या CNC ऑपरेटर मध्ये भागवली जाईल. आणि तो ही कोर्स 2 महिन्याचा आहे. आणि हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर 1 वर्षानंतर जर तुम्ही पाहिलं तर 50 ते 60 हजार रुपये पेमेंट सुद्धा या विद्यार्थ्याला मिळतात. त्यामुळं हे सर्व कोर्स खूप अत्यंत गरजेचे आहेत. सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी भरपूर वेळेस प्रयत्न केला की तुम्ही या आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे, या निमित्त आपण एक मोठा कॅम्प घेऊ आणि फुल नाही फुलाची पाकळी, पण पहिला आपण एक 10-20 विद्यार्थ्यांना पाठवू. आणि जसं प्रयत्न सरांनी सांगितला त्या प्रकारे आपण 10 चे 50 ही आमची जबाबदारी राहील. सर तुम्ही फक्त 10 विद्यार्थी पाठवा, त्याची 50 करायची जबाबदारी आम्ही करतो. फक्त एवढा प्रयत्न करा की पहिले 10 विद्यार्थी आले आणि खूप चांगला फलक सरांनी घेतला. खूप छान प्रकारे नियोजन केले आणि 100% सरांबरोबर आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये राहू आणि पुढील काही दिवस सरांबरोबर चांगल्या प्रकारे काम करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.